आज सकाळपासून एकही पेशंट नाही. कसं क्लिनिक चालणार काय समजत नाही मला. डॉक्टर या 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 बसा. नमस्कार मॅडम. हा नमस्कार नमस्कार. बसा बसा. बसते आहोत. बसा. कोण आहे पेशंट? ये ना. अच्छा, काय नाव तुमचं? शिरपत्र घाले. बर, वय किती आहे? 48. 48. बर, काय होतं तुम्हाला? सांग 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 सांग. लाजू नको. लाजू नको. डॉक्टरने आपल्याच अहो, आजाराला लाजणं कसं? आजाराला लाजायचं नाही कुठं दवाखान्यात. तू काय म्हणला होता? तुला सांगत का याच्या काय दवाखान्यात येत नव्हतं. तो लाजतो मॅडम सांगायला. सांगायला लाज. काय झालं मॅडम? काही सर्दी खोकला नाही ताप छातीत काय दुखतंय? तसा खडके आपटायला बी होऊन हा तसं भेव नाही त्याला काही. नाही का? बर बर. फक्त त्याचं काय झालं माहिती का? 3 वर्षापासून डायरेक्ट स्नायू बंद आहे. स्नायू बंद आहे? हा डायरेक्ट कामच देत नाही. स्नायू म्हणजे तुम्हाला मसल्स म्हणायचंय का? कडक होत नाही. असं अंग कडक होत नाही. हा नरम नरम राहतो. बघू बघू. त्वचा पार लटकली. पण अंग तर कडक आहे यांचं. अहो इडा नाही. अवघड ठिकाण दुख नाही. अवघड ठिकाण दुख नाही मॅडम. मी एकदा चेक करते हा तुम्ही वाटलं पेशंट. चेक करा मग मध्ये घ्या वाटलं. या तुम्ही या चला आतमध्ये. बच्चन या. मी थांबू गिरा. हा, मध्ये तुम्ही ना इथेच मला बसा. भीती वाटते. भीती वाटते नाही म्हणजे अहो, भीती काय तुम्हाला वाटते? मी अजून डॉक्टरकडे जायला नाही भाऊ. नाही गेलात का? अहो, मी डॉक्टर आहे, मला का घाबरताय तुम्ही? हा, इकडेच पाहू बाबा करू प्रयोग माझी कसला प्रयोग? तपासणी. लांब श्वास घ्या, सोडा, डोळे दाखवा. व्हेरी गुड. जीभ काढा. अहो जे म्हणजे काला पाहू राहील तुम्ही. मग तुम्ही जे मेन आजार त्याचा पाव थोडं अहो बिलबिल्या खाली या. अहो, डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे? झालं. अरे बाबराव तू मध्ये गाड्या पाय दाखवा. पाय. पाया का हा, बोट दाखवा. या काय वर खाली करा बोट. या काय वाते अहो, बोट करा वर खाली फक्त. या बाबा ते हा, गुडघे मोडा. मला चालतंय का गुळा मोडलो? अहो, मोडा म्हणजे असे उभे करा पाय असं म्हंटल मी तुम्हाला. हा केले. अहो, उभे 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 नाही करायचे. अरे देवा, काय पेशंट आहे हा. हो मी उभ्या नाही झालो तिकून मॅडम. कुठून येत ना तिकून म्हणजे? उभे नाही चालू तू मध्ये उभे पाय करा. चालत आता तुम्ही मला खाली उताना पाडलं कस काय उभं राहायचं? काय करू राहिले? पोट पोट हे करा. आत घ्या पोट. हा घेतलं वर करा. सोडलं. हा, लांब श्वास घ्या परत. त्या एवढं घेऊ का त्या डोंगरावर डायरेक्ट? डोंगरा एवढा? हा इकडून मी तिला ते उडीतोय माझं हवे ना. अहो, तुम्ही काय करू तसा नाही घ्यायचाय तसा. मध्ये येऊ का मॅडम? हा, या 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 बरं या. मी काय होतं मॅडम? हा, मॅडम तुम्ही त्याचं इकडे काहीच चेक करू नका. कमरा मेन स्नायू आहे ना तो असा होत नाही. कमरा पण खाली कमरापासून खाली. आजार खाली सगळा वर काय 3 वर्ष झाले तसा 3 वर्ष. काही एड्स वगैरे नाही आहे ना तुम्हाला? काय म्हणत तुम्ही? मग हे असलं काय असं होत नाही काय? पोटामध्ये कुठे गाठी वगैरे आहेत नाही का? नाही, काहीच नाही. अहो, तुम्ही कुठे चेक करताय? मी आहे ना चेक करायला. अरे देवा, जी गाठ फुटायची ती गाठ फुटा ना. कुठं ना हा मेन बरं बरं. डोळे बघू एकदा. पाय सरळ कर बरं. ए, थांब. काखेमध्ये काही गाठी वगैरे आहेत का? नाही नाही काय नाही. पाठी उलटे मॅडम, फिरा. हे पहा उलटे बरं. फिरा. उलटे फिरा. पाठीमागून काय? अहो, पाठीमागून मला चेक करावं लागेल. हो आजार पूर्ण आहे मॅडम. लांब श्वास घ्या, परत घ्या. बर, या. बाबराव अहो मॅडम तुम्ही सरळ 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 झोपा. सरळ झोपा. बाबराव सरळ झोपा. आजार राहिला दुसरी कण मॅडम तपासते पायाला गुदगुल्या होतात काय? होते होते? अहो त्या गुदगुल्याशी काय जिडं करायचंय? जिडं गुदगुल्या होते तिडे होती दुसरीला कुठे होती हा. शरीराला. हो का? तुम्ही कुठल्या सर्जनला वगैरे दाखवलं याला होतं का? दाखवलं त्यांना कातडे असं लाबराने ओढलं होतं. लबराने ओढलेलं? हा तो म्हणतो म्हणजे पोट म्हणताय का तुम्ही? पोट नाही हो स्नायू. स्नायू? अहो, स्नायू कसे कोणी लबराने ओढणार? तो सांगतोय. त्यांचं काय ऐकताय तुम्ही? खरे मॅडम खरे. आता मला काय माहिती त्यानं सांगितलं मला. कुठल्या डॉक्टरकडे गेलेला कोणता होता रे? तो आडबंगी आडबंगे आडबंगे. जसा बिलागला
हा जसं क्वाटो टाकलं माणसाला सेंटीमीटर मोजायला लागला हा direct. किती उंच सेंटीमीटर 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 किती कसलं माप? स्नायूचं स्नायूचं माप? हा. अहो काय बोलताय तुम्ही? ते ना, ते- तुम्ही डॉक्टरांना काय वेड्यात काढताय का? हो 2 जण होते, खाली दाबायला आणि कसा वर वर वाढायला. वाढायला हा. लांबी 5 आहे लांबी. लांबी अच्छा, म्हणजे तुम्ही सर्जन कडे गेलेलात का? सर्जन हो सर्जन हा. बरं बरं. म्हणून त्याला काय ओढलं का लाभरावनी ते मला काय माहिती नाही, त्याचा अभ्यास नाही माझा तुम्ही झाला. काय करून नाही येऊ त्यावर काय करू? तपासणी तपासले मी त्यांना. ए उठ बस रे उठ बस बरं मॅडम तुम्ही आम्हाला तुम्ही जरा 5 मिनिटं बाहेर थांबता का? जाऊ का हो हो. बर का करा चेक करा मॅडम हा तुमचं दाखवा बरं मला. काय? हे म्हणजे हे लावायचं. हा लावायचं. ओ तुम्ही या साईडला या बघू. बर बर चांगलं चेक करा हा तुमचा मित्र जरा जास्तच बोलतो नाही का? नाही त्याला बोलायचं कटाळा नाही. हो, नाहीतर काय. तो सगळ्या गावात बोलणार तेवढंच म्हणून आमच्या गावात पोट आतमध्ये घ्या, घेतलं सोडा, सोडलं. घ्या, हा सोडा. हा. ओ मॅडम ओ मॅडम ओ मॅडम ओ मॅडम थांबा थांबा थांबा. अहो थांबा. ओ मॅडम अहो थांबा जरा. नाही, अहो अहो असं काय नका. झालंय? काय झालंय? नको. अहो तुम्ही आतमध्ये कशाला आलात? हो एवढं का गागी नाही नाही मला नाही तपास मॅडम नाही तसंच केलं त्या डॉक्टरांनी. तुम्ही असं ओढलं का हा अहो मी काही केलं नाहीये, मी फक्त पोटाला चिमटे काढले. अहो, त्याने हात पुढे लावला तुम्ही पहा बरं अहो पण पोटाला चिमटे काढले मी फक्त. बाबराव दाबून तर रे दाब लय कळ लागली काय नाही नाही मला आहे ना अहो काय मॅडम मला तुम्ही- दवाखान्यात नको. मला दवाखान्यात नको. नको? मी तसं राहीन. अहो माझं ऐका तरी. तुम्ही असं माझ्यावरती काही संशय घेताय का तुम्ही? अहो संशय नाही पण तुम्ही व्यवस्थित तपासा ना तुम्ही डायरेक्ट लाभरावानी वाढायला लागला अहो मग स्किन तर पोटाला उडावंच लागेल ना त्यांना. मग मला हे कळलं. बाबू. त्या माणसाला कळ नाही का ना माहिती का हे? तुम्ही हातच लावू नका आता हात लावू नका. हा, नका. म्हणजे तुम्हाला काय बोलायचंय? मी म्हणे चांगले डॉक्टर नाही काय तुम्ही अहो पण आता मी पोटाला ओढणारच ना. काय पोटाला वडीचे काय या तुम्ही, मी थांब रे औषध भाऊ, थांब, देते. थांब, थांब. हा मला दम टाकू दे. काय दोघही वेडेत. बरं इकडे बस या, इकडे या. बस ये बस अवघड आहे भाऊ तुला आता कुठं न्यावा दुसऱ्या डॉक्टर हे बघा बस, त्यांना सोनोग्राफी करावी लागणार काय आहे. त्याची तू इकडून बस हात लाईन डॉक्टर. हा का बरं मॅडम हात लाईन. मी घाबरतो. ओ तुम्ही माझं पेन घेतलंय. नाही हो तुमचा खाली पडला वाटतं. बाबराव शेरप तेवढा पेन घ्या बरं बाबराव मी लांब बसू का? हा? मला बी बस बस तू बस बी वाटत. अहो तुम्ही घाबरताय का? मी बरं मॅडम डॉक्टर आहे ना. बरं तुम्ही ओढलं बरं तुम्हाला काय अंदाज वाटत हे बघा त्यांचे पोटाचे स्नायू वगैरे सर्व व्यवस्थित आहेत बर आणि त्यांना एक सोनोग्राफी पूर्ण शरीराची करावी लागणार आहे. तेवढं जागेचीच करावं लागलं का पूर्ण नाही पूर्ण पूर्ण हो शरीराची. पूर्ण काला करत्या तुम्ही डॉक्टर आहे की मी डॉक्टर आहे? मला माहिती ना त्याचा आजार काय ते आता तुम्ही चांगले चेक केलं तुम्ही माहिती आहे ना आता. अहो मी चेक केले म्हणून तुम्हाला सांगते. हा. तुम्ही त्यांची पूर्ण सोनोग्राफी करा, एक सिटी स्कॅन काढा, मी तुम्हाला लिहून देते. सिटी स्कॅन केल्यावर काही लांबल का अहो सिटी स्कॅन केल्यावरती लांबणार ना, पेशंटला आराम भेटेल. बाबराव हा. मला ना चक्कर येऊन राहिली. चक्कर येते चक्कर येते. हे बघा मी तुम्हाला मेडिसिन लिहून देते. द्या द्या ठीक आहे. मी जाय ना घरा पोच. हा. अहो घरापर्यंत जाणार तुम्ही, असं नाही तर मग negative याच्यावर नाही विचार स्पेशलिस्ट करायचा. डॉक्टर आहे का स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट कोणीच नको नको नाहीये. नको नको. हा मी घरी मरण पण डॉक्टर नको. अरे मग तुझ्या हाऊस राहून जाईल बाबा जाऊ दे बाबा. तू परत येणार का जाल मला जीव जायचं काम झालं. जीव जायचं काम ते माझ्या आजा करायची दिवस आता याद झाला इतका येणे चिमटा घातला का माप नाही पडत. काय मॅडम तुम्ही असं करता ना हो? अहो तुम्ही काय सारखे माहिती काय आरोप करताय का? ते काय पेशंट कसं काय म्हणून राहिले मग? मी त्यांना असं काय करणार का? अहो, काय मॅडम तुमचा फोन नंबर द्या. नंबर द्या बरं जर आके सूज जर वाढले ना तर आम्ही तुमचा केस करू हा शकतो पोलीस केस? स्टेशन जायला. माझ्यावरती का केस मग करणार एवढं तुम्ही? वाढते काय मग तुम्ही हे बघा मी असं काही केलं नाहीये. हा, समजलं बरोबर ना? आहे माणसं पेशंट तुम्ही कसं करून हे ठेवलं? घ्या हे घ्या, ही सोनोग्राफी करा आणि हे मेडिसिन वगैरे आता गेल्यानंतर घ्या. हे तुमचं नका दुखणं बंद नका होईल. तिला मध्ये घातलं ना मग तिला तो बंद खोली जर घातलं ना माझा कार्यक्रमच करते ती. जेव्हा पाहिजे ना अहो अहो हे तोंडाने घ्यायच्या गोळ्या आहेत, त्यांनी तुम्हाला बरं आराम भेटेल. तुम्हाला हे तुमचे स्नायू पण मजबूत होतील. या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे आहेत ना, हे सगळे व्यवस्थित घ्या. आणि 500 रुपये माझी फी झाली. त्याचा मेन स्नायूचं काम आहे फक्त हा सगळं होणार. तुम्ही सोनोग्राफी मॅडम आहे करा. ना, मी काय म्हणतो तुम्हीच आम्हाला 1001 रुपये द्या आता. 1001 रुपये? हा मग इतकी हाल केली तुम्ही. आता मला परत दुसऱ्या दवाखान्यात जावं लागेल. अहो पण मी का तुम्हाला 1000 रुपये देऊ? तुम्हाला तापासायला लावलं तर एवढं नाही वाढायला लावली होती. अहो एक तर 5-6 दिवस माझ्याकडे पेशंट नाहीये कोणी. नाही 1000 रुपये द्या नाही तर तुम्हाला रिसर्च केस करू लाव फोन पोलिसांना. तर येणे ना एक्सक्यूज मी, तुम्ही मला असं नाही बोलू शकत. बाबराव मला चालून पेशंट आलं आणि येणे इकडून ॲम्ब्युलन्स मध्ये घालून दिलं. मी ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि ॲम्ब्युलन्स मध्ये इकडून जाऊ आपण. ओ मिस्टर श्रीपती हे बघा तुम्ही ठणठणीत आहात, समजलत ना? तुम्ही माझ्यावरती काही वाटतं तसे आरोप करू नका. बोलतो ठणठणीत
पण आता तोंडाने दुखणं बोलत होतो मला तुम्ही गप्पा बसा हो. काय मला येत ना काय पुढच्या वेळेला या मित्राला आणू नका बरोबर. मॅडम मागच्या हातले येत ना मला समजत येत काय तुम्हाला बोलायला काय लागत आम्ही दोघं मित्र असे मॅडम हा. एवढलं वय झालं हम्म. पण आम्ही जेवायला बाजूला नाही. चापचूप आम्हाला 1000 रुपये फोन पे मारा नाही द्या देऊ. तेवढे, चला, आम्ही जाऊ लगेच पोलीस स्टेशनला जाऊ हे बघा मला तुम्ही पुढचं माझा बोल. फायदा नाही घेऊ शकत समजलं ना. लाव पोलीस स्टेशनला फोन लाव अहो आणि ॲम्ब्युलन्स वाल्याला फोन लाव अहो अहो, ऐका एवढं जागा ऐका थांबवलं. ऐका ऐका ना मी काय सांगते तुम्ही असं काही करू नका. पाहिजे तर हे मेडिसिन घ्या तुम्ही आणि मला पैसे नका देऊ ठीक आहे. चालते असं असं तर पाहा नाही तर मग नाही. तसे आणि माझ्या बघा हातात- मॅडम परत तुम्हाला जाते वेळेस सांगतो जर त्या मेडिसिन जर नाही काही फरक पडला हम्म. तर आम्ही जर परत काही वाढलं त्याचं सूज जर नाही हाड जर वसरली, वाढलं हाड हा सूज जर नाही वसरली तर आम्ही रितसर कंप्लीट करू तुमच्यावर का बरोबर आहे की नाही अहो पण माझ्या तू विश्वास ठेवा. काय विचार तुम्ही अहो, पण मी काय तुम्हाला तो- तपासायला सांगितलं तुम्ही या direct बा. हातात धरलं गाचा अहो मग मला पोटाचे स्नायू बघावेच लागतील ना. गागा सुटलं मला पळत यावं लागलं माहिती का हा तुमच्याकडे अहो, तुम्ही नेक्स्ट टाइम यांना आणू नका हो. का नका ओरडते का पेशंट डॉक्टर? कधी एकटा येतो कधी हा येतो हा? एकटा कसा पेशंट. एकटा येईल म्हणजे तुम्ही काही करशाल मध्ये घालून काही केलं नाहीये मी. तुम्ही वाटेल तसे आरोप करू नका माझ्यावर. आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो का तुमचा ऍड्रेस त्यांना देऊ हा. या डॉक्टरने असं आम्हाला हा. ट्रीटमेंट ते डॉक्टर हे काय medicine बोलले दे, हा. ते डॉक्टर काय बोलले ते त्या डॉक्टरची फी तुम्हाला द्यावा लागेल हा, हा. का तुम्ही नसताना हे आजार वाढवले असं असं म्हणतात. हा. ओ, हे बघा साहेब तुम्ही असं काही करू नका. 4-8 दिवसाच्या स्नायू चालू झाला असता हा ठीक आहे त्यांनी तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही एक सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी करून तेव्हा या. खर्चाचं काम आहे भाऊ बरं चल तेवढं सुसवान पहिले पैसे टाकू दे तुम्ही सोनोग्राफीला हा. पैसे आम्ही नाही करणार आता कसं करेल वाढव तुम्ही केलं आम्ही नाही आम्ही केलं नाही केलं चल बाबराव बरं मी फोन करून सांगते कमी घ्यायला. हा येऊ का हा हा या. शिरपत. बापरे कुठून कुठून हे पेशंट येतात. मी काही केलं पण नाही त्या पेशंटला. पोटाचे स्नायू ओढले तर एवढं लगेच पेशंट बोलायला लागला. काय बोलणार. असे पेशंट नाही आलेले बरे आणि वरून म्हणे माझ्यावरती केस करणार. छे 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 छे. आज माझं काही क्लिनिक काही चालू होत नाही आणि मी आज घरीच जाते बस. एक पेशंटने पर माझा अख्खा दिवस खराब केला. नॉनसेन्स.